नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। पदवी पासवर सरकारी भरती निघालेली आहे। 2025 ची नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अर्ज कशा प्रकारे भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पदवी पासवर सरकारी भरती निघालेली आहे। जागा आहेत 110 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। लास्ट डेट आहे 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धती ऑनलाईन आहे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती 2025 ही भरती निघालेली आहे। सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या अंतर्गत ही भरती होणार आहे। पद संख्या आहेत 110। पदाचे नाव काय आहे? असिस्टंट मॅनेजर जनरल यांच्यासाठी ही जागा असणार आहे। शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे? मॅनेजर या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असेल, PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी असेल किंवा CA असेल, CFA असेल, CS असेल, CWA असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुमच्या म्हणजे इथे किती जागा असणार आहेत या पदासाठी 56 जागा आहेत। त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पद आहे असिस्टंट मॅनेजर लीगल यांच्यासाठी बघा विधी LLB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20 जागा असणार आहेत। असिस्टंट मॅनेजर IT यांच्यासाठी बघा कुठले एज्युकेशन लागणार आहे, कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असेल किंवा कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन IT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। या पदासाठी 22 जागा असणार आहेत। असिस्टंट मॅनेजर रिसर्च यांच्यासाठी बघा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, पदव्युत्तर पदवी PG डिप्लोमा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। इकॉनॉमिक्स, कॉमर्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमिक्स, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, फायनान्शियल इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस ॲनालिटिक याच्यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। पद संख्या इथे जागा आहेत 4 बघा। त्यानंतर आहे असिस्टंट मॅनेजर ऑफिसर लीगल यांच्यासाठी बघा काय एज्युकेशन लागणार आहे, शैक्षणिक पात्रता आहे इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेमधून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत, इंग्रजी, अर्थशास्त्र, वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि या पदासाठी इथे 3 जागा असणार आहेत। त्यानंतर असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनियर यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि 2 जागा आहेत। असिस्टंट मॅनेजर सिव्हिल इंजिनिअरिंग शैक्षणिक पात्रता आहे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणं गरजेचं आहे। पद संख्या 3 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे वयोमर्यादा किती लागणार आहे, 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत आणि OBC साठी 3 वर्षाची सवलत इथे देण्यात येणार आहे। कोण अर्ज करू शकतात तर संपूर्ण भारतातील व महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात तर हो, फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। सॅलरी खूप चांगली मिळणार आहे, 62,500 ते 1,26,100 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी किती असणार आहे, जनरल OBC EWS यांच्यासाठी 1,118 असणार आहे। SC ST PWD यांच्यासाठी 118 रुपये असणार आहे। नोकरीचे प्रकार बघा रेग्युलर बेसिस परमनंट जॉब इथे असणार आहे। निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे। परीक्षा तुम्हाला फेज 1 आणि फेज 2 द्वारे तुमची इथे एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। फेज 1 एक्झाम ही 10 जानेवारी 2026 रोजी होणार आहे आणि फेज 2 21 फेब्रुवारी 2026 रोजी ही एक्झाम होणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहू शकता। नोकरीचे ठिकाण काय आहे, संपूर्ण भारत इथे नोकरी असणार आहे। त्यानंतर बघा आपण PDF नोटिफिकेशनमध्ये सुद्धा
फेज 1 आणि फेज 2साठी काय सिलेबस आहे, एक्झाम कशा पद्धतीने घेतली जाणार आहे, मी हे तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. आणि PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि संपूर्ण माहिती सविस्तर वाचा. त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. भारतीय प्रतिभूती और विनिमय बोर्ड यांच्या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. ग्रेड A ऑफिसची ही भरती असणार आहे. बघा, ऑनलाईन अप्लिकेबल अँड पेमेंट कधी असणार आहे, 30 ऑक्टोबर ते नोव्हेंबर 28पर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. कॉल लेटर तुम्हाला विल बी इमिडिएट बाय ईमेल अँड SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे. फेज 1 एक्झाम जानेवारी 10, फेज 2 एक्झाम 21 फेब्रुवारी असणार आहे. डेट बी लिमिट आणि इंटरव्ह्यू तुम्हाला हे डेट सांगण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत ही माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण फेज 1 आणि फेज 2 यांच्यासाठी काय एज्युकेशन असणार आहे बघा, त्याबद्दलची मी थोडी माहिती देते. मोड ऑफ सिलेक्शन कशा पद्धतीने तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन शॅल बी 3 स्टेज प्रोसेस. दॅट इज फर्स्ट फेज इज ऑनलाईन स्क्रीनिंग एक्झामिनेशन कन्सिस्टिंग 2 फेज ऑफ 100 मार्क इच. आणि फेज 2 ऑनलाईन एक्झामिनेशन कन्सिस्टिंग 2 पेपर ऑफ 100 मार्क्स इच अँड 3 इज इंटरव्ह्यू. बघा, इथे फेज 1मध्ये स्क्रीनिंग एक्झामिनेशन असणार आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये बघा, तुमचं सगळं ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि 2 पेपर्स असणार आहेत 100 मार्क्स इच. आणि फेज 2मध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे कन्सिस्टिंग 2 पेपर असणार आहेत 100 मार्काचे असणार आहेत. आणि फेज 3 ही इंटरव्ह्यूद्वारे तुमची ते होणार आहे. बघा, 2 पेपर असणार आहेत आणि ते दोन्ही पेपर 100 मार्काचे ते असणार आहेत. फेज 1साठी 2 पेपर असणार आहेत, त्याच्यामध्ये एक पेपर 100 आणि सेकंड पेपर 100. दोन्ही पेपर हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. जानेवारी 10 या दिवशी तुमची एक्झाम ठेवली जाणार आहे. डेट तुम्हाला परत कॉल लेटर तुम्हाला कळवण्यात येईल. बघा, पेपर फर्स्ट यांच्यासाठी कुठले सब्जेक्ट किंवा स्ट्रीम असणार आहे. ऑल स्ट्रीम मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन दी सब्जेक्ट वाईज जनरल अवेअरनेस इन्क्लुडिंग सम क्वेश्चन रिलेटिव्ह फायनान्स सेक्टर टू इजी मॉडरेट डिफिकल्ट लेवल. बघा, इजी टू डिफिकल्ट लेवल असणार आहेत. इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड अँड टेस्ट रिजनिंग यांच्यावरती इथे एक्झाम क्वेश्चन विचारले जाणार आहेत. मॅक्झिमम तुम्हाला 100 मार्क्सची इथे एक्झाम घेतली जाणार आहे. ड्युरेशन तुम्हाला 60 मिनिटाचं असणार आहे. कटअप इथे 30% म्हणजे 30% जास्त असतील तर कटअप लागेल. पेपर 2साठी बघा, काय तुम्हाला एक सब्जेक्ट असणार आहेत. जनरल स्ट्रीम मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन सब्जेक्ट कॉमर्स, अकाउंटिंग, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्टिंग, कंपनीज ॲक्ट अँड इकॉनॉमिक्स यावर तुम्हाला सब्जेक्टवरती क्वेश्चन असतील. लिगल स्ट्रीम, रिसर्च स्ट्रीम, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिशियन स्ट्रीम, इंजिनिअरिंग सिव्हिल स्ट्रीम, ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन स्पेशली सब्जेक्ट. बघा, अशा पद्धतीने तुमची इथे सब्जेक्ट असणार आहेत. मॅक्झिमम तुम्हाला 100 मार्क्स असणारे, 40 मिनिटे टाईम दिला जाणार आहे आणि इथे 40% गुण तुम्हाला असणार आहेत. ॲव्हरेज कटअप लागण्यासाठी 40% तुम्हाला गुण इथे असणे गरजेचं आहे. आणि तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4 क्वेश्चनला निगेटिव्ह मार्क असणार आहे फेज 1. आणि त्यानंतर तुमचं कटअप कसं लागणार आहे ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. 2 ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. 2 पेपर्स असणार आहेत 100 मार्क्स इच. पेपर विल बी हेल्ड ऑन फेब्रुवारी 21, 2026 या दिवशी तुमचा पेपर इथे असणार आहे. कशा पद्धतीने तुमचं इथे सब्जेक्ट किंवा स्लॅबस किंवा ड्युरेशन असणार आहे आणि गुण किती असणार आहे तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. पेपर 1साठी ऑल स्ट्रीम इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 2 टेस्ट अँड ड्राफ्टिंग स्किल असणार आहे, म्हणजेच तुमचं इंग्लिशमधून इंग्लिश नॉलेज असणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे 100 मॅक्झिमम 100 मार्क्सचे असणार आहे. 60 मिनिटे तुम्हाला टाईम मिळणार आहे. कटअप लागण्यासाठी 30% तुम्हाला इथे लागणार. पेपर 2मध्ये जनरल स्ट्रीम यांच्यासाठी बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. सब्जेक्ट कॉमर्स, अकाउंटन्स, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्टिंग, कंपनीज ॲक्ट, इकॉनॉमिक्सवरती इथे क्वेश्चन आहेत. मॅक्झिमम तुम्हाला 100 मार्क्सची एक्झाम होणार आहे. मिनिटे इथे 90 मिनिटे तुम्हाला लागणार आहेत. आणि कटअप लागण्यासाठी 40% तुम्हाला इथे मार्क्स पाहिजे. आणि 2/3 हे वेटेज असणार आहे. 1/3 इथे वेटेज असणार आहे. 3/3 इथे वेटेज असणार आहे.
पेपर 2मध्ये लिगल स्ट्रीम, नंतर जनरल स्ट्रीम, नंतर लिगल स्ट्रीम 70 मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑफ 1 मार्क इच, स्पेशलायझेशन सब्जेक्ट रिलेटेड टू स्ट्रीम. त्याच्यामध्ये बघा तुमचे रिलेटिव्ह स्ट्रीमवरती इथे 1 मार्कासाठी 70 क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर 3 डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन ऑफ 10 मार्क्स आणि नंतर त्याच्यामध्ये 10 डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत. स्पेशलायझेड सब्जेक्ट रिलेटेड टू स्ट्रीम, तुमच्या स्ट्रीमशी रिलेटेड असणार आहेत. आन्सर टू बी टाईप विथ द हेल्प ऑफ द कीबोर्ड. कॅन्डिडेट ऑप्टिंग टू टाईप द आन्सर इन हिंदी मे टाईप विथ द हेल्प ऑफ आयदर इन्स्क्रिप्ट अँड रिमेटिंग गेल कीबोर्ड लेआउट. बघा तुम्हाला इथे 2 टाईपचे एक्झाम लिगल स्ट्रीममध्ये 70 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचं स्पेशलायझेशनशी रिलेटेड असणार आहेत आणि थर्ड डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत. 10 मार्क, एका क्वेश्चनला 3 क्वेश्चन असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट असणार आहेत, तुम्हाला तिथे टाईप करायचे आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यावरती सुद्धा तुम्हाला इथे एक्झाम असणार आहे. त्याच्यासाठी स्पेशल 100 मार्क्स इथे असणार आहे. इथे तुम्हाला 100 मार्क्स असणार आहेत. 60 मिनिटे तुम्हाला 70 क्वेश्चनसाठी देणार आहेत आणि 3 क्वेश्चनसाठी डिस्क्रिप्टिव्ह टाईप करण्यासाठी 60 मिनिट दिले जाणार आहे. 40% तुम्हाला इथे लागणार आहेत आणि वेटेजसाठी 2/3 मार्क्स इथे लागणार आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम यांच्यासाठी बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. मिक्स ऑफ लॉजिक, फ्लो, कॉम्पिटिशन, डिबगिंग, स्टायनस, अंडरस्टँडिंग प्रोग्राम, ड्राय रन, आउटपुट्स, डाटा ॲनालिटिक याच्यावरती 100 क्वेश्चन असणार आहेत. 180 मिनिट असणार आहेत. 40% तुम्हाला इथे तुम्हाला मार्क्स पाहिजेत. 2/3 वेटेज तुमचं इथे भेटणार आहे. रिसर्च सिस्टीम यांच्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम टू टेस्ट प्रॅक्टिस इन डीप नॉलेज अँड ड्राफ्टिंग स्किल, इकॉनॉमिक्स, फायनान्शियल अशामध्ये जर तुमचं इथे रिसर्च स्ट्रीममध्ये असेल तर तुम्हाला इथे 100 गुण असणार आहेत. 120 मिनिट टाईम असणार आहे. 40% गुण पाहिजे. 2/3 तुम्हाला इथे वेटेज मिळणार आहे. ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीमसुद्धा इथे आहेत. एक साधारण पेरो म्हणजे तुम्हाला इथे टायपिंग करायची आहे. इथे तुम्ही वाचून घेऊ शकता काय सांगितलेलं आहे. 100 मार्क्स असणार आहेत. 90 मिनिटे, 40% गुण असणं गरजेचं आहे आणि 2/3 वेटेज इथे तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल स्ट्रीम यांच्यासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन, स्पेशलायझेशन सब्जेक्ट मॅक्झिमम 100 क्वेश्चन, ड्युरेशन 40 मिनिट, कटअप 40%, वेटेज 2/3 तुम्हाला इथे लागणार आहे. इंजिनिअरिंग सिव्हिल स्ट्रीम यांच्यासाठी सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन, स्पेशलायझेशन सब्जेक्ट रिलेटेड टू स्ट्रीम तुम्हाला सुद्धा इथे मॅक्झिमम 100 क्वेश्चन असणार आहे. ड्युरेशन मॅक्झिमम 100 मार्क्स असणार आहे. 40 मिनिट असणार आहे. 40% कटअपसाठी मार्क्स हवे. 2/3 इथे तुम्हाला वेटेज लागणार आहे. ॲव्हरेज कटअप 50% असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. बघा अशा पद्धतीने इथे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे. 3 ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 75% वेटेज मार्क असणं गरजेचं आहे आणि रिलेटिव्ह पोस्ट क्वेश्चन यांच्यासाठी 25% तुमचे इथे मार्क्स असणारे गरजेचं आहे. 100% मार्क्स असेल तर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर डिटेल होती. आजचा व्हिडिओ इथे संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.